फारसा त्रास झाला नाही असं आज म्हणतो, पण जो त्रास झाला तेव्हा जाणवत नव्हतं, पण त्रास मात्र होत होता. आणि दारू वाढत होती, दारूचे दुष्परिणाम वाढत होते. जसा नोकरी करायला लागलो, पैसे हातात आले, तसा उद्रेक मोठा झाला, धुमाकूळ मोठा झाला. दारू पिण्यामुळे धंदा गेला, आईवडिलांनी हाकलून दिलं, मित्रांनी हाकलून दिलं, एस टी स्टँडवर झोपायचो, बिल्डिंगचं काम चालू असेल तिथे झोपायचो. मला कळायचं नाही माझ्या आयुष्यात काय चाललंय. पूर्वी लक्ष्मीचा फोटो असलेली कॅलेंडर असायची आणि तिथे खाली अशी छोटी छोटी एवढ्या तारखा असायच्या, अर्ध्या बाजूला गुजरातीत आणि अर्ध्या बाजूला इंग्रजीमध्ये, आणि ते एक 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 पान काढायचे असे लोक, कॅलेंडर बदलायचे. माझ्या आयुष्यातली अशी कॅलेंडरच गायब आहेत. माझ्या बहिणीचं लग्न कधी झालं मला माहीत नाही, आठवत नाही. माझ्या भावाची नोकरी कधी लागली, त्याला किती पैसे द्यावे लागले माहीत नाही. माझ्या आईचं युटेक्टॉमीचं ऑपरेशन कधी झालं माहीत नाही. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल मी पूर्ण ब्लॅकआउटमध्येच आहे. सुदैवाने हे सगळं असून देखील, एवढं नुकसान होऊन देखील अल्कोहोलिक सायन्सचा मेसेज मिळाला. ऐकायला तयार नव्हतो. गंमत म्हणून बघूया प्रयोग करून म्हणून येत राहिलो. परत दारू प्यालो आणि परत दारू प्याल्यानंतर मात्र अक्कल आली की ये आखरी अदालत आहे, ए आखरी अदालत म्हणायची, इधर नाही तो किधर नाही. मी म्हटलं ही शेवटची संधी आहे. मला काय व्हायचं होतं, मी कुठे निघालो होतो आणि कुठे पोचलेलो आहे. यातून जर का परत फिरायचं असेल तर दारू बंद करायला पाहिजे. आणि अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये मी येत राहिलो. जुन्या सभासदांनी युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. दारू बंद करण्याकरता हंग्री, लोनली, टायर्ड ही सगळी आयुधं दिली. मला वाटतं ही सगळी थिअरी आहे, पण जसजसा दारूपासून दूर राहायला लागलो तसतसं या थिअरीचा वापर करायला लागलो आणि मग त्याची ॲप्लिकेशन जाणवली की हे केल्याने त्याला खरंच दारूपासून दूर राहता येतं. आणि त्याच वेळेला 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाकडे बघायला लागलो. कार्यक्रमाकडे बघत असताना 4-5वी पायरीकडे बघून मला असं वाटलं की माझ्यामध्ये जी घाण आहे ती सगळी बाहेर काढली पाहिजे. आणि तो लिहून काढायला सुरुवात केली स्पॉन्सरच्या सल्ल्याने. 2दा 3दा 4दा लिहून झाल्यानंतर घाण बरीच कमी झाली. असं वाटलं होतं की आयुष्य आता सगळं व्यवस्थित होईल आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देता येईल. पण तसं प्रत्येक वेळी होतच होतं असं नाही. दारू बंद होती, पण आयुष्याच्या घडामोडी ज्या बॅकलॉग जो राहिला होता तो मात्र धडाधड होत होता. आणि त्याच्यामुळे लक्षात यायला लागलं की समथिंग इज मिसिंग. काहीतरी गुची आहे, काहीतरी मजा नाही, जिंदगी में किक नाही आ रहा है. स्पॉन्सरशी बोलत होतो. ते म्हणाले की सुरुवातीचे दिवस कठीण आहेत, ते कठीण दिवस गेल्यानंतर हळूहळू बदल होईल. आता तो हळूहळू बदलच्या आयला व्हायचा कधी ना मग पहिलं तरी आमची लागायची कधी नाव म्हटले ही. त्यामुळे बदल हा असा अचानक नाही घडत म्हणाले, त्याला काही वेळ लागतो. आणि या बदलाची गंमत अशी आहे की ती ज्याच्यात होत असतो त्याला जाणवतच नसतो, तो समोर त्याला जाणवत असतो. आणि तो चला आता बदल घडून आणूया म्हणून ते काय असं शिवधनुष्य नाही, चला आज हे बदलायचं ठरवलं, तसं होत नाही. म्हटलं मग हे होतं कसं? त्याला होतं कसं ते नाही सांगता येत. केम टू बिलीव, हमारे बारे में हुआ, फिर हम लोग को समझ में आया कि ऐसा ऐसा हुआ है. आईला म्हटलं हे कधी व्हायचं काय माहीत नाही, पण माहीत नाही. तो सुनील गावस्कर सांगतो सरळ बॅटनी खेळायचं, विकेटवर टिकून राहायचं, अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगला येत राहायचं. आणि मला काही माहीत नाही, पहिल्यापासून काही गोष्टी आवडल्या मला की मी दारू किक मिळण्याकरता पित होतो. मला जर आयुष्यातनं किक मिळाली नाही तर माझं पूर्वीचं आयुष्य बरं वाटेल मला, आणि मला आयुष्यात किक मिळाली पाहिजे. आणि मला किक मिळण्याच्या संकल्पना ज्या काय माझ्या होत्या त्या मी शोधून काढल्या. अल्कोहोलिक सायन्समधली इन्व्हॉल्वमेंट करता किक मिळायला लागली मला. कामाच्या ठिकाणी मला असं वाटायचं काम म्हणजे, मला आठवतं एक किस्सा मी सांगू शकेन की मी सोसायटीमध्ये धंदा करायचो, धंदा बंद केला, नोकरी करायला लागलो. आणि भिवंडीच्या शहाजम शेख पॉलिटेक्निकमध्ये फार्मसी कॉलेजला मी लेक्चरर होऊन लागलो. आणि पहिला पगार 2400 रुपये काहीतरी होता.
92-93चा सुमार असेल कदाचित तो. आणि तेव्हा मी नोकरीला लागलो. तो पहिला पगार झाल्यावर कॅशियरने विचारलं, इतना पैसा लेके क्या करेगा. आता त्यांनी सहज विचारलं की इतना पैसा लेके क्या करेगा म्हणजे तुझा काय प्लॅन आहे. मी म्हटलं उधर जाने वाला है, तुम आएगा तो तुम्हारा भी पैसा भरेगा. पहिला तो एवढा हाबकला की त्यांनी परत मला कधी पैशाबद्दल हे पैशाचं तू काय करतो विचारलं. मग अशी त्या कार्यकर मॅडम सांगत होत्या की दारुड्या चक्रम असतो, चक्रमपणाचा उद्रेक त्याचा कधी होईल सांगता येत नाही. पण मी नक्की काम कशाकरता करतो, पैसे मिळवण्याकरता करतो. मग माझा कामाचा संबंध पैसे मिळवण्यापुरताच आहे की आणखी काहीतरी आहे, हे सगळं मला स्वतःशीच मी ठोकताळे करायला लागलो. आणि मग मी अशी सिस्टीम डेव्हलप केली माझ्या कामाच्या बाबतीमध्ये की ज्यातून मला आनंद मिळेल. मला करण्यासारखी बरंच कामं होते, पण माहीत नाही, मी आयुष्यभर मास्तरकीला शिव्या दिल्या, माझ्या वडिलांना शिव्या दिल्या, आईला शिव्या दिल्या, आत्याला शिव्या दिल्या, जगातल्या सगळ्या मास्तरांना शिव्या दिल्या. दैवदुर्विलास असा की मला मास्तरकी करावी लागली. पण आता मी जी मास्तरकी करतो ती मजबुरीमध्ये नाही करत, ती मी आवडीने करतो. माझ्या वडिलांनी मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा मला सांगितलं होतं की इथे M.Com हो, भिवंडी कॉलेजला मग प्रोफेसर म्हणून लाग, व्यवस्थित सगळं होईल. आता झालो असतो तेव्हा कुठल्या कुठे गेलो असतो. पण नंतर मी जेव्हा 15-20 वर्षानंतर आय घालून आणखी पुन्हा मास्तर झालो तेव्हा मात्र मी आवडीने झालो, आनंदाने झालो. आणि आता मी चहा पितो, आनंदाने मास्तरकी करतो. आणि मग मी माझ्या कामाच्या ठिकाणी आनंदाची ठिकाणं शोधून काढली. पेपर तपासणे हा एक फार बोरिंग प्रकार आहे, पण मला ते करायला पाहिजे, आय पार्ट ऑफ माय जॉब. आवडतं की नाही आवडतं ते प्रश्न फारसा हे नाही. त्याच्याकरता मी सोल्युशन्स काढली. मला एका जागी बसता येत नाही, मग अर्धा तासांनी बसायचं, उठायचं, पुन्हा अर्धा तास बसायचं. तेवढा कोटा तर पुरा करायला पाहिजे. आणि हे सगळं करायला लागल्यावर मला आनंद मिळायला लागला, मला शिकवताना आनंद मिळायला लागला. शिकवण्याचं एक आणखी गंमत अशी आहे की तुमचं शिकवणं पोचलं आहे की नाही त्या माणसापर्यंत ते इथल्या मास्तरला कळतं, इथे बसले असल्या कोणाला कळत नसतं. मी त्यांना गमतीने सांगतो की इथे तुमच्या एक कपाळावरती लाईट आहेत, 2 लाईट आहेत, एक लाल आहे आणि एक हिरवा आहे. तो हिरवी बत्ती पेटली की मला दिसतं तुमच्या चेहऱ्यावरनं की हे जे काय मी बोंबलतो इथून ठणठण करून ते तुमच्या मेंदूपर्यंत पोचले की नाही ते कळतं. आणि त्यातून फायदा व्हायला लागला असा की विद्यार्थ्यांची संख्या वाढली, मागच्या वाकावरची माणसं पुढच्या वाकावर यायला लागली. कारण माझा असा दावा आहे की पहिल्या 3 रांगांमध्ये बसणारे विद्यार्थी आहेत ते त्यांना खाज आहे म्हणून ते येतात. मी चांगला शिकवतो किंवा वाईट शिकवतो त्याच्याशी त्यांचं घेणं देणं नसतं. मला जर का ते खरंच त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करत असेल तर मागच्या वाकड्यावरच्या लोकांमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. मग त्याच्यातनं काही भक्त निर्माण व्हायला लागले आणि मग मला टेम्पटेशन्स व्हायला लागले की या भक्तांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तुम्ही कुठे BSNLमध्ये आहात, माझं लाईट बिल भरून घ्या. तुम्ही कुठे MSEBमध्ये आहात, मग आमचं लाईट बिल मीटर बदलून घ्या. आणि ही टेम्पटेशन्स मला टाळण्याकरता खूप स्वतःवरती ताबा ठेवायला लागला. पण त्याचा फायदा झाला मला. माझ्या कामामधली माझी इन्व्हॉल्वमेंट वाढली. माझ्या कामामधली मी कालच आमच्या शिपायाला सांगत होता, एक नवीन शिपाई आल्यामुळे जुना शिपाई जो होता तो त्याला काय काम करेन असं झाला. म्हटलं भेंचूत लाच घालीन तुला, परत बसताना बसलेलं दिसलं असतं असं सांगितलं. 4 महिनेच झाले मला कामाला लागून, पण त्याला लाच घालीन म्हटलं कामाच्या ठिकाणी आपल्या साहेबाचं आपल्या वाचून आडलं पाहिजे. आज मुंडे गुरुजी आले नाही म्हटलं त्या आयला त्यांनी कपाळाला हात लावला पाहिजे की चला आता ही 4 कामं करायची आणि मी कशी काय करणार. माझ्या वाचून काम आडलं पाहिजे साहेबाचं, हे बेसिक प्रिन्सिपल ठेवलं. एक दिवस आला काय नाही आला काय फरक पडतो अशातलं मी नाही. मी वेगळा आहे आणि देवाने मला दिलेले आहेत. एका हाताला 6 बोटं, एका हाताला 4 बोटं. आणि ती करायचं ठरवलं. कामाच्या ठिकाणी माझ्यामध्ये बदल होत गेला. मला वाटायचं की हे पैसे घ्यायचे आणि तिकडे जायचं, याच्याकरताच पगार घेतो आपण. त्यातून बदल होत गेला. वयाच्या 46व्या वर्षी मला कायम नोकरी पहिल्यांदा मिळाली. माझं दारू पिण्यामुळे बाकीचं नुकसान झालेलं भरून निघालं, व्यावसायिक नुकसान अजूनही भरून निघालं नाही. आणि त्याच्यावरती मग मी सोल्युशन शोधून काढले. ते असं की समोरचा माणूस जेव्हा काहीतरी प्रश्न विचारतात तेव्हा मनातल्या मनात म्हणतात ह्यांची चप्पल काढ माझ्या एक खानाखाली खेच. कारण 10 वर्ष मी पिण्यात घालवली आणि 10 वर्ष निस्तरण्यात घालवली. कारण माझं वय आज 52 जरी असलं तरी माझी लायकी 32 वर्षाची आहे. आणि मी परवा इंटरव्ह्यूला जेव्हा गेलो म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला गेलो तेव्हा माझं वय 52 आणि माझ्याबरोबरच्या लोकांचं वय 28. आणि त्यातली एका मुलीने मला विचारलं क्या सर यार इस उम्र में इंटरव्यू लेने का छोड़ के आप इंटरव्यू देने को किधर आया. टाळकं फिरलं होतं. म्हटलं तुला काय करायचं आहे म्हटलं, तुझा इंटरव्ह्यू माझा पण इंटरव्ह्यू बस ना, ते घेणारे घेतील बघतील काय करायचं. त्यातला तो फेमस डायलॉग परत मारला. म्हटलं बाई चप्पल काढ,
मार मनातल्या मनात म्हटलं 10 वर्ष पिण्यात गेली आणि 10 वर्ष निस्तरण्यात. अल्कोहोलिझममुळे मला काही फायदे पण झालेले. माझे केस पिकलेले आहेत. ते मी लाल करायचं पूर्वी करायचो प्रयोग. नंतर मी वैतागलो, बायकोशी भांडण झाले, ते लाल करायचं बंद करून टाकलं. म्हटलं जसे आहेत तसे. त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांना एक आपुलकी म्हणून परवा आमच्याकडे LLMला 6 ग्रुप आहेत. त्या 6 ग्रुपला प्रत्येकाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचं असतं. सगळे मास्तर आपल्या चेंबरमध्ये घेतात. एकेकाने यायचं, मग त्याला मी गाईड करणार वगैरे. मी म्हटलं हे एक नाटक नाही मागताय, आपण अलग से रूम दे दो. सगळ्यांना एकदम बसवायचे, सगळ्यांना सांगायचे एकदम काय असेल ते विचार आणि सगळ्यांना जाहीर चर्चा करायची. त्यामुळे त्याचा फायदा असा व्हायला लागला की एक गोष्ट मला बोंबलून 10 वेळा जी सांगायला लागायची ती सांगायला लागली नाही. आणि एकाला सांगितले की तो सगळेजण ते बरोबर लक्षात यायचं. त्याच्यामुळे ती पोरं एवढी खुश झाली की परवा ते परत डिपार्टमेंटला आले. म्हणाले आम्हाला एक स्पेशल लेक्चर द्या. म्हटलं आता लेक्चर सब खत्म हो गया, भागो अभी कुछ नहीं, हमको सेलिब्रेट करने का. म्हटलं क्या डान्स करेंगे क्या इधर युनिव्हर्सिटी में? नाही सर डान्स बिन्स नाही, हमको लेक्चर बिक्चर आहे. मी म्हटलं मला लक्षात आलं की ह्यांना काहीतरी असतात. पोरं पेन घेऊन येतात मास्तरला विस्तरला. म्हटलं असेल काय तुझ्या. सगळ्यांना माझ्याच चेंबरमध्ये बसवले आणि मग त्यातले 2-3 जण कल्टी मारून कुठेतरी गेले. म्हटलं असेल. तोपर्यंत माझी कामं चालू होती. थोड्या वेळाने मोठा केक घेऊन आले. म्हटलं हे काय कोणाला बड्डे आहे? बड्डे बिड्डे नाही म्हणाले, आम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं, त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटलं म्हणून आम्ही हा केक आणलेला आहे, तुम्ही केक कापा. मग ते पोरांनी फोटो काढले. तो केक पोरांनीच खाल्ला. मग 2-4 मास्तरांना बोलून आणला. नंतर माझ्या लक्षात आलं, एक क्षणभर माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याला बापाला मास्तर किंवा शिव्या देणारा माणूस आणि फुल टाईट असताना अख्ख्या जगाच्या मास्तरांना शिव्या देणारा माणूस आणि त्याला आज मास्तर म्हणून पोरं बरं म्हणतात, त्याच्या अंगावरती काटा येते. हा बदल जो काय झाला माझ्यामध्ये, तो दृष्टिकोनात झाला, विचारात झाला, आचारात झाला. हा कधी झाला सांगता नाही येणार. तो मुद्दाम हेतुपुरस्सररित्या मी करायचा प्रयत्न केला असंही मला सांगता येणार नाही. पण तो आज मला 23 वर्षानंतर जाणवतो की हम कहाँ से कहाँ आए हैं. आणि त्या कार्यकरबाई मगाशी म्हणाले की आध्यात्मिक प्रगतीमधला किंवा आध्यात्मिक वाटचालीमधला एक जो दरवाजा खिलखिला होतो तो ह्या बदलाने होतो. दृष्टिकोनामध्ये बदल झालेला आहे त्याच्याने होतो. कामाच्या ठिकाणी रजा घ्यायची असेल तर काय सांगायचं, माझ्या हक्काची रजा आहे यार, उसमें क्या बताने काय, असा दृष्टिकोन असलेला माणूस मी. पण आज माझ्या कामाच्या ठिकाणी मी सांगितलं मी उद्या येणार नाही. खोटं कारण सांगायला लागलं, तब्येत बरी नाही वगैरे अमुक तमुक. कारण मी माझ्या कामाच्या ठिकाणी अजूनही नवीन कामाच्या ठिकाणी किंवा जुन्या कामाच्या ठिकाणी मी बेवडा आहे, याच्या मिटिंगला जातो वगैरे काय सांगितलेलं नाही. पण पूर्वी मी भिवंडीला होतो तेव्हा त्यांना साधारणपणे कळायचं की सर काहीतरी सामाजिक कार्य करतात. कारण मी ते बेवड्याला रूम ह्याच्यामध्ये क्लासरूममध्ये बसवायचो. फार्मसी कॉलेजची 60-70 पोरं पोरी आणि त्यांच्यामध्ये एक बेवडा आणून बसवायचो. आणि तो सारा बेवडा तिथल्या तिथे थुकायचा वगैरे. आणि मग ते शिपाई वैतागायचे, हो सर तुमची माणसं येतात तर इथे थुकतात बिकतात, आम्हाला क्लासरूम साफ करायला लागते. मग स्पॉन्सर सांगितलं कामाच्या ठिकाणी बेवडा लोकांना प्रॉस्पेक्टला 12 स्टेपिंगला मेंबरला बोलवायचं नाही. ते मी बंद केलं. आणि कामाच्या ठिकाणी मी स्वतःवरती बरीच बंधनं घालून घेतली. वेळेवर जाणे, वेळेवर परत लवकर थांबायला सांगितलं तर पहिल्या माझ्या कपाळावर आठ्या पडायची की आईले ह्याला आता हा बरोबर साला जाताना नसतं रे साला, हा गाढवाच्या पुढे साहेबाच्या मागे जाऊन हे म्हणतात ते बरोबर आहे. पण नंतर मला कळायला लागलं की माझं वय वाढलेलं आहे. त्या माणसाला माहिती आहे की माझ्याकडे मी 2दा सुदैवाने प्रिन्सिपल असल्यामुळे माझ्याकडे काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी आहे. त्या 2 वर्षादरम्यान पण मला खूप फायदा झाला. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला अचानक अशी जबाबदारी दिली होती. 2 जानेवारी 2009ला मी कामावरती आलो आणि माझ्या नेहमीच्या पद्धतीने मी सिद्धार्थ कॉलेजला असल्यामुळे खाली जाऊन फिरून आलो. संध्याकाळी आलो, म्हणाले हो तुमची ट्रान्सफर ऑर्डर आली दुपारी 12 वाजता म्हणाले. आणि ते साहेब एवढं चायला डांबरट त्यांनी लगेच पुष्पगुच्छ आणून पेढ्याचा बॉक्स बिक्स आणून लगेच शेवटच्या दिवसात सर्टिफिकेट देऊन मोकळा झाला. दुसऱ्या दिवशी नव्या ठिकाणी गेलो आंबेडकरला वडाळ्याला. 12 दिवस काम केलं, मला प्रिन्सिपल केला. आयला काय झाट माहीत नाही, जातीचं राजकारण माहीत नाही. हे पहिल्या दिवशी 100-150 पोरं. आयले एवढी पोरं एकदम कार्यक्रमाला म्हणाल ना ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालता की नाही बघायला आलेले आहेत. मागच्या प्रिन्सिपलला चोपलाय म्हणत त्यांनी हार घातला म्हणून तुम्ही काय करताय बघायला आलेले आहे. पण माहीत नाही त्या 6 महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. दोन्ही आमचे क्लार्क होते, त्यांना शेजारी बसवायचो. जो काम करेल त्याला जे पाहिजे ते द्यायचो आणि जो काम करत नाही त्याला अजिबात बोलवायचोच नाही. तो शेवटी काम न करणारा माणूस म्हणाले, मी एवढे प्रिन्सिपल पाहिले 11 वर्ष, हा बेकारछोट माणूस आहे म्हणाले, हा बोलवतच नाही मला म्हणाले. सगळा ओव्हरटाईम जे काम करतात त्यांना द्यायचं. मी वेगळं तंत्र माझ्या वडिलांना पाहिलेलं होतं काम करताना.
तळागाळातल्या लोकांच्या बरोबर काम करायचं, खांद्यावर हात टाकून काम करायचं. लोक म्हणाले साला प्रिन्सिपल खांद्यावर हात टाकतो, त्याला हे काहीतरी येण्याचा कारभार आहे यार. माहीत नाही, पण ते 6-8 महिने चांगले गेले. मला राहायला जागा दिली होती. प्रिन्सिपलची पोस्ट खाली केल्यानंतर परत आणखी 2 वर्ष मी तिथे राहिलो. परत नव्याने ट्रान्सफर केली. जेव्हा ट्रान्सफर झाली तेव्हा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं त्याचे आता फोटो लागायची वेळ आली, आता मार खाणार बहुतेक. आज इथून आंबेडकर पुन्हा सिद्धार्थ चाललं तिथे एवढ्या मारामाऱ्या चालू आहेत, हा बहुतेक मार खाणार. लोकांनी सांगून बघितलं डायरेक्टली, अहो जाऊ नका, ट्रान्सफर पण हे करा, रिफ्यूज करा. मी माझ्या साहेबांनी मला फोन केला दुपारी, म्हणजे तुमचं नाव काय, क्वालिफिकेशन सांगा, आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करतो आहे. म्हणजे साहेब माझ्या अपॉइंटमेंट ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे ट्रान्सफरेबल जॉब आहे म्हणून, तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे माझं काय म्हणणं नाही, संस्थेसाठी जे लागेल ते मी करीन. त्यांनी आणला. आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथल्या साहेबाला त्यांनी टर्मिनेट केलं आणि माझ्याकडे सूत्र दिली सगळी. बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की आता हा बहुतेक मार खाणार आणि ह्याला काय जमणार नाही तिथे. पण माहीत नाही, आधीच्या साहेबांनी निस्तरलेले 5-5 लाखाची 20-20 लाखाची सगळी कर्ज निस्तरण्यात वेळ गेला. जेव्हा मी राजीनामा देऊन बाहेर पडलो तेव्हा माझ्यावरती ॲट्रॉसिटीची केस नव्हती, क्रिमिनलची केस नव्हती, सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस नव्हती आणि करप्शनची केस नव्हती. आणि असा बाहेर पडणारा संस्थेमधनं, कॉलेजमधनं मी एकमेव माणूस आहे की जो काहीही न बट्टा घेता बाहेर पडलेला आहे. मला वाटतं हे देवाची कृपा आहे आणि माझ्यामध्ये झालेला बदललेला दृष्टिकोन आहे. कामाच्या ठिकाणचे सहकारी म्हणजे हे आपल्या हाताखाली आहे, मूर्ख लोक आहेत, त्यांना अकला नाही, असा माझा पूर्वीचा दृष्टिकोन असायचा. मी जेव्हा धंदा करायचो तेव्हा अशाच पद्धतीने करायचो. त्या दृष्टिकोनात हळूहळू बदल गेला. हा बदल घडून आणण्याकरता मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागला. मी खेकसायचो अंगावरती, माझ्या शिव्या द्यायचो, घाणेड्या ऑफिसमध्ये शिव्या द्यायचो मी. ती आत्ता मगाशी कोणतरी त्या बाई सांगत होते की मारामारी करण्यावरती उतरणे हा दारुड्याचा स्वभाव आहे. म्हणजे माझा एक सिनियर मेंबर हे प्रोफेसर होता, तो त्रास द्यायचा. मी OSला सांगितलं आमच्या रजिस्ट्रारला सांगितलं, म्हणजे ह्याला भडव्याला एक दिवस मी साहेब घेईन अंडव्यावर 2 गोट्या मारून लाच मारेन ना, पण मग बोलायचं नाही म्हटलं. त्यांनी मला शांत बसवलं. तो सर बसा सरबत पिरत मागवतो. त्याला वाटलं आईला हा आत्ता बरा होता, असा एकदम आंडवा भाषा बोलायला लागला, हे काय भानगड आहे. आणि तो पण ज्या माणसाने 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे संस्थेमध्ये त्याला कुदकतो म्हणतं काय, त्याला सुधरे ना हे एवढाच बरा होता, हा अचानक असाच सटकला काय एकदम. माहीत नाही, माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी तेवढे अधिकार दिलेले होते तुम्ही मला थांबवा म्हणून. आणि माणसं त्रास देतात, जातीचं राजकारण असतं, विध्वंसक माणसं असतात. माझ्याऐवजी त्याला खुर्चीत बसल्या जातं, त्याला नाही बसवलं त्याच्यात माझा काय दोष तिथे आहे. ते संस्थेने काय असेल त्यांचं राजकारण ते मला नाही माहिती. मला त्यांनी बसायला सांगितलं, मी बसलो. सगळे असे असंतुष्ट आत्म्या आजूबाजूला असताना देखील 2 टर्म प्रिन्सिपल म्हणून केल्या. दोन्ही कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असलेला एकमेव माणूस आहे मी. इथून बाहेर पडलो, मुंबई विद्यापीठात लागलो. तिथे काहीतरी राडे होतील असं वाटलं होतं. पण आज मला लक्षात येतं की लोक 5 तास म्हणजे 5 तासच थांबतात. मला कधी कधी वेळ नसला की मी वेळ असला की मी सकाळी 11 वाजल्यापासूनच जाऊन बसतो डिपार्टमेंट. माझ्या कामाची वेळ आहे दुपारी 2 ते 8, 3 ते 8 वगैरे असतं. सकाळी 11 वाजल्यापासूनच जाऊन बसतो. साहेब मला विचारलं आज का आले, तर नाही जरा ते आवरावरी करायची, साफसफाई करायची. परत 4 दिवसांनी आज का आले, म्हटलं नाही उद्याच्या लेक्चरची तयारी करू. आज का आले, त्यांनी बघितलं की ह्याला एक चाललेला इंटरेस्ट आहे काहीतरी, याच्यात डोक्यात काहीतरी गोष्ट. मग हळूहळू माझ्या त्याच्यावर जबाबदारी टाकली, RTIची जबाबदारी दिली, जी घ्यायला कोणी तयार नसतं. RTIची कामं म्हणजे डोक्याला त्रास, शास्ती बसणार, 25,000 रुपये फाईन आणि वाट लागणार. त्यांनी मला दिलं ऑर्डर, माझ्या सहकार्याने सांगितलं रिफ्यूज कर, वाट लागेल तुझ्या आहेत. म्हटलं नाही त्याच्यातून मला शिकायला मिळेल ना काहीतरी. म्हटलं नाही तर ह्या कॉन्फिडेन्शियल फाईलला ही वर्तक बाई काय मला हात लावून देणार नाही ऑफिस सुप्रिटेंडंट. ते जे RTIचा मी ऑफिसर झालो तर मला सगळ्या फाईलला अधिकाऱ्यांनी हात लावता येईल. मी घेतली जबाबदारी. 2 महिने केलं व्यवस्थित सगळं काम. साहेबांनी एक दिवस बोलून दाखवलं, म्हणाले मला कुठलंही काम सांगितलं न बोलणारा माणूस हा आहे म्हणाले. ह्याने मी सांगितलेलं कुठल्याच कामाला नाही म्हटलं नाही. त्याने साहेबांनी नंतर दात दाखवले, तो भाग आणखी वेगळा. पण त्यांनी 4 लोकांचे देखील ॲप्रिशिएट केलं की सांगितलेलं कामाला नाही म्हटलं ना, असं ह्याने कधीच झालं नाही. ह्याच्यावरती म्हणे मी RTIची जबाबदारी टाकली होती. मला वाटलं होतं की हा रिफ्यूज करेल, पण ह्याने केलं नाही, हा काम करतो. आणि मग कळायला लागलं की मला कामाच्या ठिकाणी जर आनंद मिळत नसेल तर त्या कामात काय अर्थ नाही. मग मला VRS घ्यावीशी वाटेल, मला शॉर्टकट मारावीशी वाटतील. आणि सुदैवाने माझं कामाचं स्वरूप असं आहे की जिथे पैसे खाणे, भानगडी करणे याला काय फारसा स्कोप नाही. म्हणजे तसं अगदी उपजतच डांबरटच माणूस असेल तरच तो ते करू शकेल, अदरवाईज नाही. हा कामाच्या ठिकाणी झालेला बदल माझ्या बिहेवियरमधला म्हणजे माझ्या वागण्यामधला आणि आलेल्या समस्यांना तोंड देण्याकरता. समस्यांना तोंड देताना फाटते. 2 दिवसापूर्वी एक PETचा मी मगाशी अरुणबाईंची बोलतो PhD एंट्रन्स टेस्टचा
पेपर काढायचा होता. मला माहिती होतं हे जबाबदारीचं काम आहे. आम्ही दोघांनी मिळून केलं. जी चेअरमन बाई होते तिने सांगितलं मी नाही करत आहे, त्यावेळी काहीतरी ती बदलली. मला ठेवलं कसं आणखी दुसरं एक साहेबीण बाई आणली. ती म्हणाले ना तो एक पेपर तुम्ही करायचा, एक पेपर मी करायचा. म्हटलं हे मला नाही जमणार म्हटलं. आणि मी आलो निघून इकडे. म्हटलं काय व्हायचं ते होईल. मला टेन्शन होतं. संध्याकाळी 8 वाजता फोन आला. मी म्हटलं फोन आला तर 2 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे झटमारी फोन घ्यायचा नाही, उत्तर द्यायचं नाही, कधी जेव्हा जाऊ तेव्हा बघू आपण काय करायचं. दुसरं पर्याय म्हणजे काय असेल ते बघू ना जाऊन. तर तो जमाना गेला की ऑफिसमधला फोन घरी येता कामा नये वगैरे. मोबाईल आहे, युनिव्हर्सिटी व्ही सीपासून सगळेजण उत्तर देतात तुला तू कोण त्याला लॉर्ड फॉकलंड लागून घे. मीटिंग चालू असताना मी गेलो बाहेर, तर फोनवरती बोललो. ते काय म्हणाले की तुमचं ते मान दुखते. मी मान दुखते म्हणून सांगितलं. आदल्या दिवशी मी मानेचा पट्टा लावून गेलो होतो, मला ते कारण सापडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की असं तुम्ही नव्हतात, मग आम्ही दुसऱ्याचं नाव टाकलं, त्याला सह्या पाहिजे होते, ते काम झालं. पण 2 दिवसापूर्वी मी खूप टेन्शनमध्ये होतो निघण्यापूर्वी. म्हणजे आईला हे कुठे जाता जाता झंगाट लागलं. पण स्वतःशीच विचार केला की नाव आय हॅव कम अ लाँग वे. आता कशाचं टेन्शन घ्यायचं काय. चांगलं सुखाचं टेन्शन, सुखाने आनंद व्हायचा आणि दुःखाने त्रास व्हायचा असे दिवस खरंच राहिलेत का माझे. 23 वर्ष अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आहे. सुखदुःखाचे असंख्य प्रसंग पाहिले. ह्याच बाकड्यावर रडलेलो आहे, पैसे पाहिजेत म्हणून. मीटिंगमध्ये बसून रडलो होतो. मला वाटलं बापूने आमच्या हात फिरवला पाठीवरनं. म्हटलं अपना काम हो गेला आहे, बुट्टा निकाल के देगा एक बंडल, काम हो गया. मीटिंग रूमच्या बाहेर गेल्यावर ते म्हणाले की तू घालवलेस तुला मिळवायचं आहे. एक दरवाजा बंद झाल्यावर दुसरा उघडतो, तुझा तू शोध. म्हटलं हे सांगायला पाठीवरनं कशा हात फिरवलं त्या आईला मनातल्या मनात शिव्या दिले बापूने. हे सगळं मी बापूंच्या बरोबर समोर शेअर केलेले असंख्य वेळा. बापू हसतात आजही घरातल्या घालत. पण त्या फिरवलेल्या हाताने काहीतरी मला आशा दिली की इधर भी हो सकता है यार. पैसे कशासाठी लागतात हो आम्हाला. दारू प्यायला पैसे पाहिजे होते आणि ते मिळाले नाही आणि तडफड व्हायची. किधर है माई का लाल भगवान सोया है, साला भांग पी के सोया है, मेरे को 50 रुपये मांगता है. अभी पहिला पावशेर का सोय होएगा ना, बस बाद में देखा जाएगा. आणि असा दृष्टिकोन असलेला, पैशाचा दृष्टिकोन असलेला माणूस अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आलो. माझी पहिली नोकरी होती, त्याचा पगार 2400 रुपये होता. त्या ठिकाणी मी कामाला लागलो. धंदा बंद केला. मला अनिल तू साला गुजराती माणूस नाही, गुजराती माणसानेच धंदा करा, तू शाला गांडा पाय बंद कर धंदा, तुला अक्कल नाही शाला. बंद केला धंदा. नोकरी सुदैवाने मिळाली. नोकरी करायला लागलो, पैसे मिळायला लागले. हे दिल मांगे मोर असं एक वेळ मलाही अशी हावरटपणा सुटला होता. मी आणखी ट्युशन घ्यायचो, अमुक करायचो, कमी करायचो. काही दिवसानंतर लक्षात आलं बायको माझी सुखाने, सुदैवाने माझी बायको म्हणते की तू चोऱ्या माऱ्याकडून पैसे आणावे ना, आम्हाला सुखात ठेव आणि लंकेची पार्वती करावं, म्हणजे सोन्याचे दागिने घालावे, अशी काय माझी इच्छा नाही. तू जे काही 4 आणे कमवशील मेहनतीचे कमव, आनंद आहे. आणि ही फिलॉसॉफी वडिलांनी न बोलता शिकवली होती, बायकोनी बोलून सांगितलं. चोऱ्या माऱ्या करून पैसे खाऊन हे धंदे आपल्या तिथे होणार नाही. मला त्रास होतो त्याचा. किंबहुना माझा अनुभव असा आहे की त्याला वाईट काम करायला गेलं मीच खड्ड्यात पडतो. दुसऱ्याला खड्ड्यात पडायला गेलं की मीच खड्ड्यात पडतो. मनामध्ये एखादी बाईचे बॉल बघून मोठं काहीतरी विचार आला की त्याला एक पायरी मिस होते आणि डायरेक्ट धाडकन पडतो मी. तर आमच्या ठाणा स्टेशनला ते 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या खाली एक लंगडा बसलेला असेल. आईला त्या साईबाबाच्या फोटोवर 2-3 वेळा पडलेलो आहे. समोरच्या बाईकडे बघे बघेपर्यंत पाय स्लिप झाला की वरनं 3ऱ्या पायरीवरून डायरेक्ट त्या साईबाबाच्या फोटोवर. आईला मी म्हटलं काय त्याला परमेश्वर मनात विचार पण येऊ देत नाही साला, एवढं काहीतरी असे बंधनं घालून ठेवली. पण पैशाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले. मोह झाला होता. पैसे खाऊया म्हटलं, चला डबल हात मारूया. काय माहीत नाही सुदैवाने इथे म्हणतात की हे ह्या टाकोरीमध्ये राहिलाच ना की तो मेंदू चालायला लागतो आपोआप. तुला काय वेगळं करायची काही गरज नसते. आणि खरंच पैसे खायचं सगळं सेटिंग बिटिंग केलं. सारा OSला रजिस्ट्रारला पटवला, बिलं दिली ह्या बिया करून दिल्या. म्हटलं थांब जरा सांगतो मी काय झटकाला माहीत नाही मला. मी श्रीनिवासला फोन केला. श्रीनिवासला म्हटलं श्रीनिवास पैसे खायचेत रे मला, तुझे अनुभव जरा सांग बघू. थोडा थांब मी ऑफिसमध्ये पाऊण तासाने माझं लंच टाईम होईल, मी तुला फोन करतो. त्याने पाऊण तासाने फोन केला मला लंच टाईममध्ये त्याच्या आणि 20 मिनटं बोलला माझ्याशी. आणि पैसे खाल्ल्याने माझ्या आयुष्याचं काय झालं ते त्यांनी त्याचे अनुभव फक्त 20 मिनटात सांगितलं. 21व्या मिनिटावर मी बेल मारली. शिपाई सांगितलं ते रजिस्ट्रारला बोलव इकडे. रजिस्ट्रार मग ते सगळे कागद दे इकडे. कागद दिले आणि ते फाडून टाकले आणि कचऱ्यात टाकले. तो म्हणालो साहेब काय झालं, मग अशी तर तुम्ही म्हणाला करून टाका म्हणून, आता काय झालं, मी चेक पण काढला होता. म्हणजे आणि इकडे चेक पण आणतो, फाडून टाक. चेक फाडून टाकला. 40,000चा चेक फाडून टाकला. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की परमेश्वर काळजी घेतो की याच्यामध्ये काहीतरी बदल होतोय, पण हा साला परत शेण खायला जाणारा प्राणी आहे.
हा मध्येच त्या ते माकड असायचं आमच्या लहानपणी असं ते उरसामधलं माकड मिळायचं टिक 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 ते वरती नेलं की ते टक 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 करत खाली यायचं. तर माझ्या मनाची अवस्था वर जायची आणि खाली यायची, वर जायची आणि खाली यायची अशी चालू राहतात. पैसे म्हटले की काय डायलॉग काय असायचा रंडी बी पैसा कमाचा यार, पैसा जो खोई बी कमा. ते चला आता तिच्या आईला ह्यांनी सांगितलं अंगावर काटायचं होता. माझ्याबरोबर नेहमी भूषण असायचं आणि त्याला सव्वा तास बोलायचं आणि माझं डोकं फिरवायचं. हा बोलत असताना मला दत्तदिन माझ्या हल्ली बऱ्याचदा ठिकाणी जोडी असते. हा पहिला रडवतो साला प्राणी मला दत्त आवडतो म्हणून दत्त शेअरिंग नाही आवडत मी नेहमी सांगतो. तर बोलायला लागला साला पैशाचं काय चिरलंय रे आम्हाला, पैशाने काय वाट लावली आमचे. पैशाकरता नवरा बायको आम्ही दोघं गळ्यात गळे घालून रडलेलो आहे. सासूकडे गेलो पैसे मागायला, सासून सांगितलं काय पैसे कशाला व्हायचे बिल्डरला द्यायला. म्हणाल नाही माझी एफ डी आहे, ती एफ डी काय मी आता मोडणार नाही, तुम्ही ते बिल्डरला सांगा की सासू देणार आहे म्हणून आणून. मी म्हटलं व्हेंचर बापाला फाट्यावर मारला आणि सासूचे पाय धरायला लागले. काय दुर्दैव झाला. रडलो आम्ही दोघंजणं. माहीत नाही त्या बिल्डरला जाऊन काय सांगायचं सांगितलं, सासूकडनं पैसे काय घेतले नाही. पण माहीत नाही अल्कोहोलिक सायन्समध्ये येऊन मी कोणाकडनंच पैसे नाही घेतले. मी बँकेचं पण नाही कर्ज काढलं. मग ते कोणीतरी म्हणालं ते क्रेडिट काहीतरी नंबर असतो काय रिझल्ट असतो. मी म्हटलं अरे बँकेत कर्जच नाही काढलं तर रिझल्ट काय असेल माझा त्याच्यावरती, चांगला काय ना वाईट काय. सुदैवाने एमध्ये येऊन पैशाबद्दलची माझी मतं बदलली. खूप पैसे असायला हवेत, कसे का असेना, पैसे असल्याशी मतलब. पैसा रहेगा तो दुनिया झुकती है, पैसे को सलाम करता है, पैसा पैसे को खींचता है. ते असंख्य डायलॉग दारू ना आणि सोसायटीमध्ये मारून झाले. पण मध्ये आम्ही सगळी मंडळी गॉसिप करायला एकत्र बसायचो. आम्ही याद्या काढायचो. ज्याने ज्याने उंच उड्या मारल्या त्यांच्या लांब उड्या आणि तंगडं मोडलं आणि नळकांडी घालायला लागली पायामध्ये अशांची यादी करायचो. आणि मग वाटायचं चला नको आपली ही जी कासव छाप चाललेली ती चालू दे. तसा छाप केली आणि पुढे गेलो आणि साला परत दारू प्यायला तर साला आता सांगायचं कधी लोकांना तिच्या आहे. कारण सांगायची तर खाद लागली. 23 वर्षात ही खाद लागली. आता माझा स्पॉन्सर काय ऐकून घेत नाही माझं. मी त्याला काय म्हटलं अहो ते असं चूक झाली, हे बाद झालं. आता एवढी वर्ष बाद झाले नाटकं ओपन मिटिंगमध्ये शेअर करायचं. मी काय करायचो साला त्या कळव्याला पूर्वी तो ग्रुप चालू झाला ना तेव्हा 3 ना 4 लोकी असायची तिथे ती आहे. मी तिथे जाऊन शेअर करायचो. माझ्या स्पॉन्सरने मला एक दिवस धरला हळव्या स्टार स्पीकर 9 प्रकाशला आणि चड्डी काढून दाखवायला कळव्याला असतात तिथे मंगळ हायस्कूलला जातो. अजिबात चालायचं नाही तिथेच सांगायचं म्हणून. मी येतो परवाच्या मिटिंगला बघतो तू सांगतो की नाही. आता पुन्हा हे पाप तिच्या आईला. अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर जाणवायला लागलं की माझ्या मनात जे काय असतं ना ते बोलल्यानंतर फायदा होतो. ते दृष्टिकोन हळूहळू बदलले. बायकोचे पैसे माझे पैसे तर हे सगळं तुझं हे माझं आजपासून तुझा तेरा अलग मेरा अलग सब कर दिया. त्या कॉलेजमध्ये सह्या करून 25 दिवसाला 100 सह्या करून माझ्या सहीची झ झालेली आहे. एकदा सही बदलली बँकेत गेलो ते काय ते अटेस्टेशन वगैरे करून झालं. एक बँक झाली दुसरी. तोच मला त्या बाईने बोलून घेतला फॉर्म काहीतरी म्युच्युअल फंडाचा फॉर्म होता. तो म्हणाला सर तुम्हाला भेजा खराब हो गया क्या. 40 वर्षाची बाई मला भेजा खराब हो गया क्या. म्हटलं काय झालं. अरे म्हणाले एका फॉर्मवर 3 सह्या आहे. हे बघ हे तुझं आधीचं हे नंतरचं आणि हा तुझा आत्ताचा फॉर्म बघ. माणसाने करायचं काय म्हणतो तुला प्रत्येक वेळा फोन करून बोलवायला लागतं. मी कानाला खडा लावला. आता सगळ्या अकाउंटमध्ये मी बायकोचीच सही घेतो. बायको माझ्या पोरीला सांगते हा नालायक तुझा बाप एकेकाळी माझ्याशी भांडायचा तुझे पैसे माझे पैसे करून. आता त्याच्यावर देवाने काय अवस्था आणले बघ. कारण त्याच्या खात्यातले पैसे काढायला माझी सही घ्यायला लागते. हे बाई सही करते का. मी आता नाही करणार मला वेळ नाही संध्याकाळी करेल. त्यामुळे हा माझ्या मागे चेकबुक घेऊन जातो. पैसे याचे चेकबुक याचे आणि सही माझी लागते. काहीतरी परमेश्वराने ह्याच्यावर वेळ आणलेली आहे. अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर कळायला लागलं चला खरंच कशाला पैसे तो आम्हाला गरजा भागवण्याकरता नीड्स का वॉन्ट्स. म्हणजे वॉन्ट्स कुठले नीड्स कुठल्या मला नाहीच कळत हो. मला कळत असतं तर चायला मी कुठे नसतो वेगळं एवढा नसतो झालं ना. तो कोणतरी एक अदृश्य शक्ती बसलेली आहे ती मला आणते सरळ. बाईकडे जायचं तर दारू पिताना आम्ही बाईकडे जायचो ना तिच्या काय दारू पिऊन जायचं की आल्यावर दारू प्यायचं. हे मध्ये आल्यानंतर स्पॉन्सरने सांगितलं अभी नहीं जाने का उधर. शादी होएगा तब देखा जाएगा नहीं होएगा तब तक जाने का नाही बंद खाता बंद. मी कधी बाई बिटवलेली नव्हती साला तिच्या आईला. पण कारण मी कसा मी चिंगूस माणूस आहे किंवा माझ्याकडे कसे भरपूर पैसे नव्हते आणि हे असं कोणाचे तरी लांगुल चालन करणे हा काय माझा स्वभावच नाही. मग तू छान दिसतेस मग तू फोन करणे मग SMS करणे हा काय माझा तुझ्या याचं होय बरंच केलं. काय असेल तर तोंडावर बोलायचं मोकळं झालं. त्यामुळे मी बाई पटवणे बाई ठेवणे
या प्रकरणातलं नव्हतं. आपलं जे काय होतं ते पाईप खाली करायचा असाच हिशेब होता. पण एमध्ये आल्यानंतर वाटायला लागलं, लोक सांगायचे यायला परवा कोणतरी बोलला ते रशियन बाई होती, लाल होती का काळी कुच्ची होती, आयला म्हटलं हे मिटिंगच्या बाहेर चर्चा ह्याच्या करतात बेंचला आपण देवाच्या कृपेने वाचलो. पण एक प्रसंग माझ्यावरती असा आला, मी असं काल मगाशी सकाळी कोणाला तरी म्हटलं आता कोणी बाई आली म्हणाली की मला धावा तरी माझा उठेल की नाही मला शंका आहे म्हटलं. त्याचा अनुभव सांगतो. मी धारवड्याला खात असतो, मी इथे किती चांगलं बोलत असतं तरी माया भेजात काय चाललंय माहिती आहे. अजूनही पोर्नोग्राफी बघतो, पोरगी झोपली का बायको झोपली का कडी लावायची, मग पटकन बघून घ्यायचं, पटकन हलवायचं आणि झोपायचं तिच्या आईला. कारण आता ते पाहिजे तेव्हा मिळत नाही, आता पोरगी मोठी झालेली आहे. मी गेलेलो दिल्लीला, सुप्रीम कोर्टाच्या समोर ILIचं ऑफिस आहे, तिथे माझ्या PhDच्या कामासाठी गेलो होतो. आणि असे हॉस्टेल टाईप अशा रूम होत्या. त्या रूमवरती मी बसलो होतो, राहिलेलो होतो. आणि माझं लक्ष दारुड्याचे कान तिखट असतात, कोण येतो कोण जातो, बाईचा आवाज पुरुषाचा आवाज सगळं दारुड्याला हुशार असतं, ते कळत असतं. एक दिवस रात्री बाईचा आवाज आला, दरवाजा किलकिला करून मी ऐकत होतो. 2-3 पोरं दुसऱ्या रूममध्ये होती आणि ही बाईचा आवाज येत होता. कोणतरी बाई आलेली आहे. मग दुसऱ्या दिवशी मी वॉचमनला विचारलं कोण बाई आलं, तर मला अशी आहे. मग मी लगेच माझ्या मुंबईच्या मित्रांना फोन करून ही बाई कोण, बिन लग्न झालेली बाई आहे, 35 वर्षाची आहे, चिकनी आहे आणि अशीच भटक भवानी आहे. म्हटलं वा वा असरापाणी साला आपल्या पायाशी चालत आलेलं आहे तिच्या आईला. काय माहीत नाही तिच्या आईला असले विचार कधी चालू होते. 2 दिवस होते, तिसऱ्या दिवशी मला जायचं होतं. माझी दुपारी 2:30ची काहीतरी ट्रेन होती ह्याच्यावरून काय ते हजरत निजामुद्दीन हजरत का काहीतरी होतं, ते दिल्लीहून ट्रेन होती. आणि सकाळी 11 वाजता ती बाई माझ्या रूमवरती आली. ते आता वर्णन मगाशी सगळं केलेलं आणि तिने असा गाऊन घातलेला काळा गाऊन, तिचे दोन्ही बॉल असे त्या फटीतनं दिसत होते आणि दोन्ही पायाचे असे ते आपण बिंदूचे किंवा हेलनचे डान्स बघतो आजा आजा करून, तसे तिने काहीतरी गाऊन घातला होता. आणि ती येऊन समोर बसली. एक क्षणभर विचारायला ज्या आयला चालून आलेली आहे आपल्या पायाशी, काय घ्या कोणाला कळणार नाही ते माहीत नाही, असा विचार मनामध्ये आला. दुसऱ्या क्षणाला मी थरथरायला लागलो. माझे ते सिदंती मग गात्राणे मुखमची परिस्थिती तशी अवस्था झाली. काय माझं मलाच कळेना. म्हटलं हे असं काय झालं, हिला लावायचा विचार करतो मनातल्या मनात. आता ही भवानी येऊन बसले समोर, हाऊ आर यू सर, वेर आर यू वर्किंग वगैरे तिने सुरुवात केली. ती इकडे एकदा हा बॉल दाखवते, एकदा हा बॉल दाखवते, एकदा ही मांडी दाखवते. काय झालं मला सांगता येणार नाही. मी काय त्यासाठी फार मोठे प्रयत्न केले होते आत्तापर्यंत बाईपासून लांब राहण्याकडे, असंही मी आग्रहपूर्वक सांगता येणार नाही मला. पण माझं काहीतरी माकड झालं त्या एका विशिष्ट क्षणी. आणि माझ्या मोबाईलचा मी उचलला आणि कानाला लावला. हॅलो राजू तू कुठे आहेस? अरे मैं इधर आ गया. नहीं तू उधर आ जा, ग्राउंड फ्लोर पे आ जा, फर्स्ट फ्लोर पे. नहीं नहीं मैं फर्स्ट फ्लोर पे नहीं आएगा, मैं अभी आता हूँ. त्या बाईला सांगितलं, म्हटलं माझा मित्र आला आहे तिथे रस्त्यावरती, रोड क्रॉस करते, त्याला कोपऱ्यावरती सिग्नलवरती उभा आहे, चला लवकर निघा, मला जायचं. त्या बाईला बाहेर काढली मी. आणि त्या दुपारच्या 12 वाजताच्या उन्हामध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर एकटाच भूता. आईला एक झाड नाही तिथे बेंचून. उसाचा रसाचा गुराळामध्ये रस प्यालो. विचार करतो कुणी मला बाहेर आणलं त्या बाईपासून लांब, मी कसा काय बाहेर आलो, मला खरंच तिला लावायचा होता का नव्हता लावायचा. आईला नंतर म्हटलं देवाने वाचवलं तिच्या आईला. मला तासभर असं मी इकडे तिकडे फिरलो आणि जवळजवळ 12:30 वाजता परत रूमवर गेलो. ऊट टेकतो ती भवानी परत हसत, मिला क्या तुम्हारा दोष. पुन्हा अवस्थाच तीच, एकदा इकडला दाखवते. म्हटलं श्रीधर काय खरं नाही तुझं, तिच्या आईला परमेश्वर तुझी परीक्षा बघतोय, पळ भांडीला पाहिलं. परत फोन उचलला, म्हटलं हा आया की तू, मैं आता उचल. आणि म्हटलं मॅडम जाओ अभी आप आपका रूम पे जाओ, मेरे को जाने का है, मैं जा रहा हूँ. अरे बोला 2:30 बजे की ट्रेन है, इतने बजे जल्दी किधर जाता है तू. नाही म्हटलं मेरा दोस्त आया ऐसा वैसा काहीतरी करून तिला त्या आईला तिथनं पळालो मी आणि त्या दिल्लीच्या स्टेशनवर आलो. नंतर मग आल्यानंतर इकडे 2-4 दिवसानंतर माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं, म्हटलं हे असं झालं आहे. तर ते एकमेकांकडे बघून इशारे करायला हसायला लागले. म्हटलं काय रे भेट तुम्ही एकमेकांकडे. अरे म्हणे भडव्या परमेश्वराने तुला वाचवलेलं आहे, तुला माहीत नाही तिच्या आईला तुझी विकेट कधी पडली असते. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर अनुभवातनं कळलं की बऱ्याच लोकांनी हे असे भोकाच्या मागे गेले. ते कोणी 16 लाख घालवले, कोणी 55 लाख घालवले, कोणी सोबरायटी घालवली 25 वर्षाची, कोणी नोकराणीचा हात घालला, कोणी नोकराणीच्या पोरीचा हात घालला. असंख्य प्रकार आहेत. मला वाटतं त्याच्यामधलं माझं कर्तृत्व फार कमी आहे, पण हे झालेलं आहे. समोर बाई आली असताना मी तिला नाही म्हटलं. काहीतरी शक्ती माझ्याकडनं तिथून मला पिटळून लावलं आणि मी बाहेर पडलो. मला वाटतं
आज माझा दृष्टिकोन बदलणं म्हणण्यापेक्षा मला कळतं की हे दिस इज नॉट युअर कप ऑफ टी, हे तुझ्याच्याने जमणार नाही. हे तू करायला गेलास तर तुला साल्या दारू प्यावी लागेल. आणि आता मला वाटतं की माझी आई मारताना माझ्या पोरीला सांगून गेले की हा मेला जर का परत प्याला तर ह्याला चपलेने कुचकत होईल. आणि ह्याच्या आधी हा प्याला तेव्हा हा म्हणत होता मला काही कळत नव्हतं, कुठलं तो मद्यपान आजार सांगतात त्याच्या मीटिंगमध्ये तू माहीत नव्हता. हे सगळं माहीत असून जर हा प्याला तर ह्याला मारा धरून चपलेने. आज मला कळते की परत दारू प्यालो मी तो वाट लागेल माझ्या. आणि परत दारू पिण्याकरता माझे काय काय आहेत ते चौथ्या पायरीत माझ्या स्पॉन्सरने शोधून काढले. बाईचे लफडी मी करू शकत नाही. मी त्याच्याकरता असंख्य प्रयोग मात्र केलेले आहेत. मी फार्मसी कॉलेज होतं आमच्याकडे, असं जवळ आणि लांब असं बघायला लागत. ते बेडूक कापायचो मी आणि जवळ म्हणजे सारखं असं बघितलं की पोरी त्या सगळ्या मोठमोठ्या फार्मसिस्टच्या बायका यायच्या लायसन घेण्याकरता, त्यांना पाठवलेलं जातं. त्या सगळ्या 40च्या आसपासच्या असायच्या, ते बर्फी हलवा काय आपण म्हणतो ते. मला सारखं 16 वर्षाच्या पोरींमध्ये इंटरेस्ट नसायचा, मला 40 वर्षाच्या बाईमध्ये इंटरेस्ट होता. त्या असं बघून एक दोघींनी काहीतरी कोणीतरी एकमेकींना इशारा केला, श्रीधर हे डेंजरस आहे. मी 2 चष्मे वेगळे घेतले, एक जवळचा आणि एक लांबचा. आईला भानगड नाही पाहिजे, असं बघितलं कुठे बघतो, आपला काय हेतू असायचा काय माहीत नाही आपल्याला, फुकटमध्ये मार पडायचा चायला. हे 2 चष्मे आणले. बायकोच्या सगळ्या मैत्रिणींचे मी कोण आहे काय अभि नाही आहे, बाद में बात करू असं घाणेरड्या शब्दात रेकून त्यांच्याशी बोलायला लागलो. कारण बऱ्याच लोकांनी सांगितलं की बायकोच्या मैत्रिणींची दारुड्या फार लाळ घोटे गडबडा करायला जातो. मी म्हटलं हे खातच बंद करून टाका. त्याच्यानंतर मी योग शिक्षक होतो आणि मी ते गुरुजींशी बोलायचं की हे फार ट्युटी करतं. कुठेतरी सांगितलं थंड पाण्याने आंघोळ करायची. आईला मी बर्फ घालून ते लवड्यावरती असं वर्ण बर्फाचे धार होतायचं. बायको म्हणायची अरे ते सर्दी होते तुला, ते उठलं तरी चालेल पण तिच्या आईला हे आघोरी प्रयोग तुझे बंद कर. पण मी खरंच बाईपासून दूर राहण्याकरता किंवा ह्याच्यातली ताकद कमी होण्याकरता किंवा ह्याच्यातली विकृतपणे जाण्यापेक्षा असंख्य प्रयत्न केले. आणि मला वाटतं त्यातलं काहीतरी थोडंफार भेजत असेल आणि मी हे शेअर केलं की मी असं करतोय. मला वेड्यात काढला. रमाकांतसारखे मूर्ख माणसाने तर काही चुती आहे तू, काहीतरी बडबड करतो म्हणाला. पण माहीत नाही त्याच्याने माझा फायदा झाला. मला कळलं की बाई ही कशा करता असते आणि ती कशी मिळवायची असते याचे असंख्य सल्ले मध्ये न मागता मिळतात. त्यापासून मी दूर राहायला शिकलो. त्याच्यातनं आणखी एक फायदा झाला की बायकोची किंमत कळायला लागली. कारण बायको म्हणजे फक्त गरजेपुरती आणि आपली नोकरी करणारी बायको आहे. माझ्या एवढी शिकलेली आहे, माझ्या एवढाच पगार घेते. तर पगारासाठी बायको. कलेक्शन्सच्या मीटिंगमध्ये येऊन हळूहळू बदल होत गेला. त्यालाच मी माझे अल्बम काढले सगळे बॉक्समधले, सगळे बघितले. राहिलं 20 वर्षामध्ये दिल्ली झालं, सिमला, कुलू मनाली, अजंठा, ह्या 10-15 स्टेट झालेले. मी दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या दिवशी आदल्या दिवशी प्रवासाला निघतो. मी बायको आणि मुली 3 महिने आधी रिझर्वेशन करतो. ITDCच्या ऑफिसमध्ये जाऊन माझं मीच रिझर्वेशन करतो आणि फिरायला जातो. म्हणजे श्रीधर 20 वर्षामध्ये एवढ्या ठिकाणी फिरून आला आणि ह्याच्यामध्ये बायकोचं कॉन्ट्रीब्युशन किती, मुलीला शिस्त लागलेली आहे ह्याच्यामध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन किती. तू अजूनही घाणेरडी भाषा बोलायला की माझी पोरगी मोठ्याने चिटकं, अनपार्लमेंटरी लँग्वेज, स्टॉप इट असं सांगून मला गप्प बसवते. बायको सांगते अरे शिवाय देऊ नको, तू प्रेमाने सांगते, दमदाटे करून सांगते. माझ्या बदल होते. बायकोही कशा करता असते, फॅमिली कशा करता असते, कुटुंब कशा करता असते. माझं फार लोकांची पटत नाही. मला माहिती आहे की माझ्या वागण्यामुळे, माझ्या बोलण्यामुळे, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे सगळे माझे मित्र नाही होऊ शकत. हे काहीतरी वेगळंच रांगडं आहे. मला कधी वाटतं मी कम्युनिस्ट आहे, कधी वाटतं मी विद्रोही आहे, कधी वाटतं मी नरेंद्र दाभोळकरचा भाऊ आहे आणि सगळे देवबीव सगळे झूट आहे. की रॅशनलायझेशन मला नक्की काय मला माहीत नाही मी काय करतं. पण त्यामुळे माझे नातेवाईक माझ्याबद्दल फार चांगलं बोलत नाही. पण या सगळ्यामध्ये हळूहळू बदल होत गेला माझ्यामध्ये. माझ्या वडिलांची सेवा मी करायचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या घरातल्या सगळे नातेवाईक मंडळी जमले. मग ते कोणी सांगितलं गोमूत्र पाहिजे, कोणी सांगितलं ते हे करायचं, मग ते चकोट करायचा, मग ते बिन चपल्याने चालायचं. ते सगळं मला भयानक त्याचा त्रास व्हायचा. त्याला ते मडकं धरा, ह्याव करा, तेव्हा करा, ती 5 पत्रे लिहायची, मग ते देवाला साखर वाटायची, काय सगळं ट्रॅडिशनल मी केलं. आणि ते माझ्या एवढं मस्तकात गेलं होतं की मी म्हटलं चला, मी दारू पिताना म्हणायचो आपले तकदीर का विधाता खुद बनव. जेव्हा मी तकदीर का विधाता बनेन तेव्हा या सगळ्यांची मारेन मी. आणि काय माहीत नाही, माझी आईला कॅन्सर झाला होता. माझी आई कॅन्सरने गेली, मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये गेली ती. आणि माझा भाऊ म्हणाला आपण भिवंडीला घेऊन जाऊ सकाळी 4 वाजता. मी म्हणतो परमिशन काढतो. तो म्युन्सिपाल्टीचा आहे, कल्याण म्युन्सिपाल्टी. तो म्हणाला ठाण्याचं मी बघतो. बॉम्बे म्युन्सिपाल्टी जाऊन एका मित्राला सांगितलं ते बॉडी घेऊन जायची तर आपल्याला हे करायला लागेल.
मी 4 वाजता त्याच्या अंगावर सकाळी 4:03 सोडा भेंच तुला अक्कल आहे का म्हटलं, काय मूर्ख माणूस आहे, बॉडी घेऊन जायचं नाही भिवंडीला. आणि मुलुंडच्या स्मशानभूमीमध्ये आईची बॉडी घेऊन गेलो. तिथे सगळं अंतिम कर्म केलं आणि हात जोडून सगळ्या लोकांनी सांगितलं की मी आईचा 13वा करणार नाही, मी कुणालाही बोलवणार नाही, जे काय करायचं ते माझं मी करीन. 4थ्या दिवशी भावाला घेतला, अस्थी घेतल्या, मातृगेला जाऊन आलो, विमानाने गेलो, विमानाने संध्याकाळी अस्थी विसर्जन करून आलो. तिथे 10व्याला नाशिकला जातात ते केलं. 13व्याच्या दिवशी काही कार्यक्रम केला नाही. मी म्हटलं हे साला नाटक नाही म्हणताय, चपला काढाना, गोमूत्र शिंपडाने, हे मला आता त्याचा वास आलेला आहे, मी करणार नाही. जुन्या घरामध्ये जाऊन करा आणि हे करा आणि ते करा. आणि 13व्या दिवशी काही नाही, शांतपणे कामावर गेलो. बायको कामावर गेली. बायको 1:30 वाजता आली, मी 2:15 2:30 वाजता आलो. बायको म्हणेल तुझ्या आईला काय काय आवडायचं ते करते मी, वडिलांना काय आवडतं ते करते मी. आणि 13व्या दिवशी आईचा घास घातला, कावळ्याने येऊन लगेच घातल्या. बायकोच्या डोळ्यातलं पाणी आलं. मी निगरगट्टे, मी बेशरम. बायको म्हणायची की सासू सुनांचं पटत नाही, तुझ्या आईला काही गोष्टी माझ्या पटायच्या नाहीत, मलाही तिच्या पटायच्या नाही. आमची भांडणं व्हायची. पण मी तिच्याशी मला, कारण टाटा हॉस्पिटलला जेव्हा तिला घेऊन गेले तेव्हा ती सुई घुसवतात, लिव्हर कॅन्सर होता. तेव्हा ती सुई घुसकताना तिला जी कळ आली, त्या कळ आली तेव्हा तिच्या दोन्ही मुली सुदैवाने दुर्दैवाने तिच्याजवळ नव्हत्या. माझी बायको होती आणि त्या बायकोला माझ्या तिने मिठी मारली आणि सांगितलं का तूच माझी लेक वगैरे. कदाचित ते तात्कालिक होतं माहीत नाही, पण त्या वेदनांमुळे बायकोला तसं बोलली असेल आई. पण त्या घास ठेवताना माझी बायको म्हणाली की काय रे, आपण सगळं एवढं करतोय, तुझी आई रागावली असेल. म्हटलं माझी आई मला माहिती, तर तू आतमध्ये चल म्हटलं. कावळ्याला घास घातला आणि घरामध्ये आतमध्ये आलो, खिडकीतनं बघत होतो. आणि बायको म्हणाले की अरे मी मुद्दाम तुझ्या आईला भजी आवडतात म्हणून भजी केलेली आहेत. एवढं बोलायला तो कावळा येऊन भजी घेऊन गेला आणि काय कावळ्याने घास घेतला वगैरे. बायको रडायला लागली. 10 मिनटं रडत होती बायको. म्हणजे मला असं वाटलं की तुझी आई रागावली असेल माझ्यावरती, असं काय नाही आहे. मला काय त्याचं सुखदुःख काय नाही. नंतर अजूनही माझे नातेवाईक सांगतात की साला तू केलं ते चुकीचं केलं, त्याला काय फार खर्च लागत नाही. आणि परवाच एका ठिकाणी परत असं कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे ते 13 झाल्यानंतर ते काय निर्माल्य जे असतं ते खाडीत टाकायचं असतं. तो माझी मामी वारली होती, मामी हो चालला होता. त्याला कोणतरी सांगितलं बिन चपलेने जा म्हणून. कल्याणला खाडीपर्यंत बिन, अरे म्हटलं तर गाडीवर तर बसून जायचं. म्हटलं अरे गाडीवर बसून जायचं पण बिन चपलाने जायचं. कोणी ठोकली बिकली खायला लागलं बिगलं तर काय, त्याच्या वाचून आता अडलेलं आहे. दुपारी 2 वाजता कार्यक्रम. नाही पद्धत आहे ते बिन चपलेने जायचं. मग माझं टाळकं फिरलं. मी मामाला वाटलं माझं चूक, तुम्ही भडव्यानं असे आहात ना म्हणून तुम्हाला टाळून मी माझ्या आईला एकटाच जाऊन जाळून आलो, तुम्हाला बोंबलत ठेवले म्हणून. तर काय टाळकं फिरलं तेव्हा काय सांगता येत नाही. पण माझ्यामध्ये हे बदल होत गेले. ते चांगले वाईट मला माहीत नाही, पण मला माझ्या आईचं 13वं वगैरे सगळ्यांना एकत्र करून मी केलं नाही. वर्षी श्राद्ध मग भावाला नाही ना, तुला करायचं कर, नाही तर नको करूस, माझं काय म्हणणं नाही. बोलवलंच ते येईल, नाही बोलवलंच ते येणार नाही, तुला काय करायचं कर. पण एक कळलं, काही लोकांनी येऊन सांगितलं की तू केलंस ते खूप चांगलं केलं. आमच्या आईवडिलांच्या बाबतीत पण हे आम्हाला करायचं होतं, पण आम्हाला नाही करता आलं. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की प्रत्येक गोष्टीला नाण्याला 2 बाजू आहेत ना. काही लोक म्हणाले की हे चुकीचं केलं, काही लोक म्हणाले नाही चांगलं केलं, हे श्रीधरने जे केलं ते योग्य केलेलं आहे. पण हे करण्याची जी शक्ती आहे किंवा हा जो बदल झालेला माझ्यामध्ये होता तो अल्कोहोलिक सनसच्या साकोरीमध्ये राहिल्यामुळे मी आलो. माझे देवाबद्दलचे विचार भन्नाट होते. मी अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आलो तेव्हा मी काय करताय तुम्ही, वेळ झाली सांगताय की चालू द्याच सांगताय, तर तुम्हाला कंटाळा आला सांगताय. नाईट व्हिजिल 5 वाजेपर्यंत आहे. आम्ही 3च माणसं बोलणारी आहोत, तर आम्ही प्रत्येकजण 1.5 तास बोलणार आहे. काय काळजी करू नका, मला घड्याळ दाखवू नका. 5 वाजेपर्यंत नाईट व्हिजिल आहे, 3च स्पीकर बोलणार आहे, 1.5 तास बोलणार आहे. काय काळजी करू नका तुम्ही. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आलो तेव्हा मी देवा शब्द बोलायचो नाही, डायरेक्ट प्रार्थना बोलायचो. मला ते देवाचं टाळकं फिरायचं. देवाचं क्या देवाची काय घेणं नाही. आता मी विचार करतो देव म्हणजे नक्की काय. आम्ही अल्कोहोलिक सनसमध्ये तो आमचा उल्हासनगरचा रवी आहे, तो उगाच वाद घालत बसतो. म्हटलं अल्कोहोलिक सनसमध्ये अभिप्रेत असलेला देव हा आम्हाला समाजामध्ये जो सांगितला जातो तो देव नाहीच आहे मुळावर. आम्ही उच्च शक्ती म्हणतो, म्हणजे माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं. आम्ही उगाच तुझा देव माझा देव, मग त्याच्यामध्ये तुमची रिलिजियस कृत्य आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्या ज्या काही गोष्टी आहेत. मग कोणी देवाचं नाव घेतो, कोणी मेणबत्ती लावतो, कोणी उदबत्ती लावतो, कोणी आणखी काय दर्ग्यावर जातो. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये येऊन मी एकमेकांच्या देवाप्रती थोडासा माझा टॉलरन्स वाढला. म्हणजे आता मी एकट्या ग्रुपचा मेंबर आहे, आमचा देवा नावाचा मेंबर आहे. तो साला एकदाच मला काहीतरी डाव्या हाताने पैसे देत होता. म्हणजे डाव्या हाताने नको दे, उजव्या हाताने दे.
देणार नाही म्हणतो, घ्यायचे तर घ्यायचं, घेऊ नकोस. आईला मी म्हटलं मग घेतले मी उजव्या हाताने, डाव्या हाताने दिलेले पैसे घेतले त्याला. पण मी आयुष्यभर माझ्या पोरीला, बायकोला, आईला हे डाव्या हाताने नाही द्यायचे, डाव्या हात धुण्यासाठी असतो, अमुक आहे चांगलं. पण त्या AMMने माझे डोळे उघडले. चला खरंच रॅशनलायझेशन डाव्या हाताने दिले का आणि उजव्या हाताने दिले का काय फरक पडतो. आणि मग मला तो शेअर करायला लागायचा की देव बिव कुछ झूठ आहे, चला देव काय देतो याच्यावर माझा विश्वास नाही. पूर्वी मला टाळकं फिरायचं, चला देवाच्या विरुद्ध कोणी बोललं की टाळकं फिरायचं. मग ते मी ते दाखला द्यायचो की तो असाच एक जण विरुद्ध बोलणारा जो होता तो मग नंतर एक दिवस वरती पिंपामध्ये बसलेला होता आणि त्याला कॉपी मिळाली आणि तो BWच्या घरी गच्चीवरनं खाली आला आणि म्हणाला चला प्रार्थना घेऊया का आपण वगैरे, असे दाखले द्यायचे. अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये येऊन माझ्या देवाच्या संकल्पनेमध्ये बदल झाला. उदबत्ती लावतो, धर्म करतो, तो देव म्हणजे अल्कोहोलिक्सचा विपरीत असलेला देव नाही. डेस्टिनी आहे का? हो आहे. ज्योतिष आहे का? हो आहे. माझे वांदे झाले होते तेव्हा मी अंगठ्या घातल्या या, आणि कुंडली बघायची की नाही बघायची, बऱ्याच गोष्टीबद्दल मला वाटतं अजूनही मला अक्कल नाही आलेली. पण माझी प्रक्षोभक मतं मी न मांडायचं ठरवतो, पण मी प्रत्येक वेळी न चुकता मांडतो. माझ्यामध्ये देवाबद्दलचा झालेला बदल म्हणजे मी तुमची देवाची संकल्पना स्वीकारू शकतो आता. पूर्वीचा माझा जो 8 तास असायचं, अजूनही मला शिवाचं स्टोरी ऐकली, शिवाची शेअरिंग ऐकली की मला टाके फिरतं. त्या आईला शेंडी लावून साला हिंदू धर्माचा प्रसार करतो, माहीत नाही मला अधूनमधून फिरतं. पण तरी पण मला वाटतं मी बऱ्याच प्रमाणात इतरांचा देव सहन करायला लागलो. कदाचित मी कामाच्या ठिकाणी माझ्यामध्ये झालेले जे काही बदल असतील त्याच्यामुळे असेल, माहीत नाही मला. हा एक विशिष्ट धर्माचाच उपक्रम आहे, त्याच्यामध्ये इतरांनी सामील व्हायचं नाही असं काय नाही. मी माझ्या कामाच्या ठिकाणी पण कोणाला सलाम वालेकुम म्हणतो, कोणाला खुदा हाफिज म्हणतो, कोणाला सत श्री अकाल म्हणतो. माझ्याबरोबरच्या नवीन ज्या सहकारी बायका आहेत ते म्हणजे हो सरांचं काय सांगू नका, सरांचं काय कुठलं त्यांचाच धर्म कुठला आहे त्यांनाच काही दिवसांनी सांगता येणार नाही म्हणाले. हे असलं काय काय सत श्री अकाल जय श्रीकृष्ण वाटेल ते करतात. त्याच्यात मला कळलं की खरंच मला इतरांचा देव, इतरांचा धर्म सहन करता येतो का. आम्ही विचार करायला लागलो, प्रयत्न करतो मी. फार बदल झाले अशातला माझा काही भाग नाही. माझा स्पॉन्सरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मध्ये आलो तेव्हा मी जो स्पॉन्सर घेतला होता तो खरं तर मी त्याला विचारलं होतं की इथे जे स्टार स्पीकर असतात त्यांची लायकी काय, त्यामुळे त्यांनी कार्यक्रम घेतलेला असतो म्हणून त्यांनाच बोलवतात सारखे. म्हटलं उधर तो कार्यक्रम किधर होता है, हमको लेने का क्या भाव से मिलता है. भाव से मिलता नाही आहे, ते निळ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि मग मी गुरुजींनी सांगितलं मला 4थी पायरी घ्यायची म्हणून मी तुमच्याकडे आलेलं आहे, तुम्ही माझ्या स्पॉन्सर व्हा. आणि 4थी पायरी लिहून काढ. पूर्वी मला स्पॉन्सर अर्थात ती काळाची गरज होती असं वाटतं मला की आजही स्पॉन्सर म्हणजे रोज फोन करायला. पूर्वी तर फोनही नव्हते ना विश्वनाथ गुरुजी. मी 89 साली तर कुठं फोन बी नव्हतं जायला. एकदा मी त्या अनिल एमच्या मोबाईलवरनं फोनवरनं त्याला सहज कधी अर्जंट होतं म्हणून सांगितलं. नंतर तो म्हणाला की 53 रुपये झाले. आईला माझ्याच पोटात धसका आला. 53 रुपये तेव्हा फोन महाग होते फार काहीतरी. म्हणलं अरे बाबा आता परत कोणाच्या दुसऱ्याच्या मोबाईलवरती बोलायचं नाही, साला आपल्याला एक तर 53 रुपये कमवायची आपली अक्कल नाही, त्याला द्यायची आपली हिंमत नाही, तो घेणार नाही, तो भाग वेगळा. पण स्पॉन्सरला रोज फोन करायला लागतो का. स्पॉन्सरवर लक्ष ठेवून असतोय मला माहिती. गुरुजींनी मला पहिलं वाढदिवसाला विचारलं होतं. मी टाय लावलेला, खाली स्लीपर घातलेली होती आणि म्हणाले उद्या कुठे मीटिंग करणार. मी म्हटलं त्या आईला आता ह्या मी हवेत होतो पहिल्या वाढदिवसाला जाम. त्यांनी विचारलं उद्या कुठे मीटिंग करणार. मला त्याला जाम तावतावलेलो मी होतो. काहीतरी सांगायला म्हणून नाही कल्याणला करणार आहे. शनिवारी भिवंडीचा नाईट हे झाला, बड्डे झाला. रविवारी सकाळी कल्याण करणार. त्यावेळेस म्हणाले ठीक आहे मी पण येणार आहे. याला मी म्हटलं ह्या म्हाताला थाप मारून चालणार नाही, हा येणार आहे म्हणजे आपल्याला झक मारून जायला लागेल. सांगितलं गावस्कर कसा सेंचुरी झाल्यावर परत रेग मारतो आणि बॅट धरतो ना, तशी पासून परत 90 दिवस चालू करायचे. त्या आईला मी म्हटलं हे झंगाट काम. पण माझ्या स्पॉन्सरचा मला खूप आयुष्यात उपयोग झाला. मी जो काय घडवला गेलेलो आहे. कोणीतरी कालच म्हणत होते की अरे ते ठाण्यावाला अमुक म्हणत होता तुझं शेअरिंग चांगलं आहे. हल्ली नवीन एक प्रकार मला कळलेले की श्रीधर आता बरेच झालेले आहेत. मी पूर्वी सांगायचो एक सफेद बालवाला, एक लाल बाला आणि एक काला बालवाला. आता माझी नवीन ओळख मला कळलेली की बऱ्याचशा मेंबरच्या गाडीमध्ये ज्या कॅसेट्स आहेत त्याच्यामध्ये माझा आवाज आहे म्हणाले. ते आता सचिन म्हणाला तुमची माझी भेट पहिल्यांदा झाली, तुमचा आवाज ऐकलेला आहे म्हटलं कुठे ऐकलं हे काय गाडीमध्ये CD मध्ये काही आहे म्हणतो. अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझा स्पॉन्सरकडे बघण्याचा दृष्टिकोनमध्ये बदल झाला. स्पॉन्सर हा गरजेपुरता असतो. मी त्याला कधी विचारायचं नाही तुझी तब्येत कशी आहे, तुझं कसं चाललेलं आहे. मी माझंच रडगाणं गायचो आणि त्याच्यात कधीतरी मी सहज फोन करायला येस हाऊ आर यू. तो म्हणाला काय काम आहे. म्हटलं काम काय नाही,
हवारी विचारण्याकरता फोन केला. असं कसं असेल, काहीतरी काम असेल, नंतर सांगतील, टाकाला जाऊन भांडायला पोतेस का? म्हटलं अजिबात नाही. कसं खरंच मी काय मी स्पॉन्सरची माझ्या डील करताना माझ्या वेगवेगळ्या आयडिया होत्या. गुरुजींच्या घरी मी जायचो, अनिल डींकडे. अनिल डी भेटायचे नाहीत मला. मग अनिल डींना मी पत्र पाठवायचो, त्याची कार्बन कॉपी माझ्याकडे ठेवायचो. मग ते आल्यानंतर ते कार्बन घेऊन द्यायचो. त्यांची बायको आणि ते दोघं जण हसत बसायचे. जायला परफेक्शनिस्ट दारुडे असतो, पण हे काहीतरी खतरनाकच प्रकरण आहे. तुझी कार्बन कॉपी तू घरून घेऊन यायची, माझी कार्बन कॉपी मला माझी ओरिजिनल मला घ्यायला लावतो आणि त्या प्रश्नांची मला उत्तर पाहिजे, चर्चा करायची. पण सुरुवातीला माझा स्पॉन्सर माझी नवनीतच्या गाईडसारखी मला उत्तर द्यायचं. नंतर मग माझ्या स्पॉन्सरनी विश्वनाथ गुरुजीने अर्थात मला अनिल डींकडे घेऊन गेलो. मी फार्मसी एमफॉर्म करायचं की नाही तेव्हा. म्हणजे तू काय बोलतोस ते मला कळत नाही, मी त्यांच्याकडे घेऊन जातो, ते तुला सांगतील काय. तर त्याने आणखी एक नवीन आयडिया सांगितली. माझ्या स्पॉन्सर जसं माझं वय वाढलं तसं म्हणजे प्रत्येक वेळेला निर्णय आम्ही नाही घेणार म्हणालो. निर्णय आता तू घ्यायचा. एक कागद पेन घे आणि 1 ते 10 मार्क द्यायचे दोन्ही गोष्टीला. डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ? डावीकडे गेल्याचे पॅरामीटर्स लिहायचे इकडे, उजवीकडे गेल्याचे सगळे पॅरामीटर लिहायचे आणि 1 ते 10 मार्क लिहायचे, दोन्हीची टोटल करायचे आणि तुझा तू निर्णय घ्यायचा. आणि निर्णय घेतल्यानंतर त्याला टिकून राहायचं. आता माझा स्पॉन्सर पूर्वीसारखं मला अंधारात गोंजारत नाही, पण मी स्पॉन्सरवर लक्ष ठेवून असतो. तो मीटिंग करतो की नाही. त्यांना म्हटलं तुझ्यावरती माझं लक्ष आहे. नाही मी म्हटलं माझा तुझ्यावर अधिकार आहे, अल्कोहोलिक समाजचा तुझ्यावरती अधिकार आहे. तू मेहनत नाही एकदा करतो. परवा मला रस्त्यात भेटले, मी काही बोललो नाही त्यांच्याशी. मी म्हटलं स्पॉन्सरचं पण लक्ष असतं, लक्षात ठेवा म्हटलं. हसले, म्हणाला काय हरकत नाही. पण हे नातं एकेकाळी जसं नातं होतं त्यापेक्षा वेगळं नातं होतं. आज मी नेहमी म्हणतो की मी जर का काही चुकीचं काम केलं असेल काही, तर मी पहिलं स्पॉन्सरला सांगेन. पहिले बायकोला नाही सांगणार, पहिले दुसऱ्या कोणाला नाही सांगणार, पहिले आत्महत्या करायचा विचार नाही येणार. पहिले स्पॉन्सरला सांगणार माझ्या हातून अशी चूक झालेली आहे. तो जी काही शिक्षा देईल, तो जे काही सांगेल मार्ग तो मी करेल. आणि हे नातं हळूहळू कालौघामध्ये बदलत गेलेलं आहे. माझ्या अपेक्षा असतात स्पॉन्सरकडनं, त्याने मला फोन करावा, तो झाटमारी फोन करत नाही, अमुक आहे. पण हे सगळं जरी असलं तरी हे नातं मला वाटतं तुझा स्पॉन्सर कोण, ह्याचा स्पॉन्सर याची चर्चा करावी एवढ्या खालच्या पातळीवर मी आणत नाही. अल्कोहोलिक समाजमध्ये येऊन माझा दृष्टिकोन बदललेला आहे. याच्यावरती जाहीर चर्चा करण्यापेक्षा हे एक वेगळं जगावेगळं नातं आहे. हे मित्र नाही, हा गुरु नाही, हे काय आहे ते सांगता येत नाही. पण तुमच्यातल्या ज्याने अनुभवलेलं आहे त्याला नातं, आणि हे नातं टिकवण्याचा दोन्ही बाजूनी प्रयत्न करायला लागतात. मी स्पॉन्सर म्हणून काही जणांचं मी स्पॉन्सर झालो नंतर, आणि मग नंतर मला वाटायला लागलं की माझ्या स्पॉन्सरनी माझ्याकरता जे काही प्रयत्न केलेले आहेत ते मी यांच्याकरता केले का? नाही केले तर साहेब ते वरती गेले, तिघं मारतील ना मला बेंचेस वरती गेल्यावर. मला ते भडव्यात तुला पाचशेटवून सांगितलं होतं ते कुठे केलंस तू? तुला खायला घातलं, तुला अंजारलं, तुला गोंजारलं, तू साला कोणाला गोंजारतोस? तू साला माणूस झालेला आहे. ऐसा ताट करून चालतं काय कुठे आयुष्य? आणि हे सगळं मला त्यांनी माझ्यासाठी केलेलं आठवल्यानंतर मग मला हे पुढच्या जनरेशनसाठी मला करायला पाहिजे माझी जाणीव होते. प्रयत्न करतो, मला फार जमतं असा काय माझा दावा नाही. पण मी स्पॉन्सरशिप ह्या संकल्पनेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आता पाहायला लागलेलो आहे. मला लिटरेचरकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आज. पूर्वी मला वाटे मी असं केलेलं आहे, असंख्य वेळा केलेलं आहे की ते आपल्या सरदारजी लोकांमध्ये असं असतं की काहीतरी मोठ्या अडचण आलं आणि काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तर ते त्यांच्या धर्मग्रंथाची कुठलं तरी पान उघडतात आणि त्याच्यातलं जे काय ते असेल त्याचा अनुषंगाने निर्णय घेतात. हे मी बऱ्याच वेळा केलं. लिटरेचर, माझी गाडी जेव्हा वाढली, मी रडलो, मी हसलो, मी आनंदी होतो, मी दुःखी होतो, या सगळ्या गोष्टी करता मी बिग बुकचं पान उघडायचो, वाचायचो आणि माहीत नाही मला रिलीफ मिळायचं. लिटरेचर हे पूर्वी मला इतरांना दाखवायचं साधन वाटायचं. चावा वाचा असं काय काही जण म्हणायचे, चावून वाचणारे आहेत, वाचून चावणारे आहेत वगैरे काय काय गमती चालायचं. अल्कोहोलिक समाजच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला जाणवायला लागलं की मी जे वाचलं ते मी मराठी भाषांतर करून सांगायला लागलो, इतरत्र जाऊन सांगायचा प्रयत्न करायला लागलो आणि त्या अनुषंगाने सुपारी घ्यायला लागलो. त्याच्यातनं माझा फायदा झाला, माझा अहंकार जागृत झाला, पण त्याच्यातनं माझा काहीतरी फायदा झाला. अल्कोहोलिक समाजचं लिटरेचर हे तुम्हाला सांगण्याकरता नाही आहे. मी जसं बघतो दृष्टिकोन माझा जो आहे लिटरेचरकडचा तसा तुमचा असायला हवा, असा माझा पूर्वी अट्टास होता. आज नाही तसा. आता आणखी मगाशी त्या कार्यकर्त्याने आणखी एक वेगळंच गणित सांगितलं की म्हणजे त्यांनी काय साधा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांना हे काही वाचाविचाराच्या भानगडी करत नाही. तुम्ही बुद्धिजीवी मंडळीने कॉम्प्लिकेट केलेलं आहे. म्हटलं आयला हा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. आपण इतके दिवस त्यांना शिव्या देत होतो, आता त्यांना शिव्या द्यायची काही गरज नाही, उलट ते आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने घेतात असंही बाई म्हणते.
आणि ती अधिकारी बाई आहे तिच्या क्षेत्रामध्ये. आपण कसं म्हणायचं प्रत्यवाय करायचं त्यांचं काय म्हणणं. त्यामुळे लिटरेचरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्वी जो होता की याच्यामुळे माझा जीव वाचेल, याच्यामुळे माझं हे होईल, पण मला त्यातनं आनंद मिळायला लागला. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये एक मी तत्त्व ठेवलं, मला किक मिळाली पाहिजे. आनंद म्हणण्यापेक्षा मला किक शब्द जास्त पटतो, की मला ते किक नाही मिळाले तर मी आभाळाखाली गच्चीवर झोपायचो. मी बिल्डिंगचं काम चालू असेल तिथे गच्चीवर झोपायचो, आकाशातले तारे बघायचो आणि ढसढसा रडायचो. मी असं आयुष्यात माझे आई वडील गेले तेव्हा पण रडलो नाही. आणि एकदा वेड्यासारखं मी ते दिल्लीला इंदिरा गांधीचं ते स्मारक आहे ते बघायला गेलो आणि त्याचा चष्मा बिस्मध्ये सगळं ठेवलं, मोठमोठे रडायला लागलो ढसा. आणि तो आमच्या टूर लीडर होता, त्यांनी मला खांद्यावर हात ठेवून वगैरे बाहेर काढला वगैरे 10 मिनिटांनी शांत झालं. पण अजूनही मला कळत नाही, त्याला आई मेल्यावर रडलो नाही, बाप मेल्यावर रडलो नाही. आणि इंदिरा गांधीच्या स्मारकावरती अर्थात माझ्या वडिलांनी लहानपणापासून इंदिरा गांधी कशी महान आहे आणि त्यांची ती आयडियल होती ती त्यांनी सांगितलेलं असतं ते असेल माहीत नाही. पण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये यायला लागल्यानंतर मला वाङ्मयाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला, की हे जीव वाचवणारं आहे, हे इतरांना सांगण्यापेक्षा माझ्यासाठी आहे. मी किती चांगल्या प्रकारे केलेलं आणि प्रत्येकाने वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे. त्या सुनील बरोबर मी गेलो, तो आणखी काय ते करत असतो चायला, ते एक ओळ बीड वाचतो पुस्तकाची आणि सांगतो बिनतो. त्याच्यावर 2दा गेलो मी. मी म्हटलं काय चाललं तुमचं बघायला आलं. तो म्हणाला तुला काय वॉच ठेवायला माझ्यावर कोणी पाठवलं आहे का रे. म्हटलं तुम्हाला वाटतं का मी कोणाचा ऐकणारा प्राणी आहे. नाही म्हणजे तुझ्या शेअरिंगवरून तू कोणाचा ऐकणारा प्राणी असं वाटत नाही. म्हटलं काय चाललं ते बघायला आलेलो आहे. म्हटलं कदाचित म्हातारेपणी मला आवडलं तर मी पण हा धंदा करेन. म्हटलं काय त्याच्यात काय बिघडत. आणि हळूहळू माझ्यामध्ये हा जो बघण्याचा दृष्टिकोन होता वाङ्मयाकडे, की जीव वाचवणारं वाङ्मय, ते महान वाङ्मय. अरुणबाईंचं मराठीमध्ये सुबक हस्ताक्षरामध्ये काही पानं माझ्याकडे आहेत आणि विश्वनाथ गुरुजींची हस्ताक्षरातली पानं आहेत. ते वाचताना डोळ्याचं पाणी येतं. या लोकांनी खूप मेहनत करून त्याचं भाषांतर केलेलं आहे आणि ओरिजिनल इंग्रजीमध्ये मी काही शब्द लिहून ठेवलेले आहेत. ते वाचताना आज तेवढा वेळ मिळत नाही, आज तेवढा इंटरेस्ट राहिलेला नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी ते माझ्यासाठी एक महान गोष्ट आहे. माझा काय कुठला फारसा धर्मावरती आणि धर्मग्रंथावरती काय फारसा विश्वास नाही, पण याच्यावरती विश्वास आहे. ह्या 164 पानांमध्ये काहीतरी आहे ज्याच्यामुळे आयुष्यभर न ऐकणारा दारुड्या ऐकतो आणि त्याच्यात बदल झालेला आहे. असंख्य अजून विषय आहेत की ज्याच्यामध्ये माझ्यामध्ये बदल झालेला आहे. घराकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकडे बघण्याचा दृष्टिकोन, टेन्शन आल्यानंतर मी पूर्वी काय करतो आता काय करतो, माझा डिपेंडन्स, माझा सेल्फ सेंटर्डनेस, माझी अनमॅनेजेबिलिटी, माझ्या रिसेंटमेंट्स, सर्व्हिसकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझ्या ॲम्बिशन्स आज बदललेले आहेत. मलाही पूर्वी हे मध्ये आलं तेव्हा वाटायचं की झगमगीत यश मिळालं पाहिजे आपल्याला, त्याला 4 लोक बोलली पाहिजे. काय दुर्दैव माझं माहीत नाही, मला स्पॉन्डिलायसिस आहे त्यामुळे मी गाडीने जाऊ शकत नाही. फुकटची गाडी असेल तरी पण आता नाही म्हणून सांगायला लागतं, पट्टे लावून फिरायला लागतं. त्यामुळे स्वतःच्या गाडीतनं फिरावं, स्वतःच्या गाडीतनं लोकांना घेऊन जावं, त्याचं आकर्षण एकेकाळी होतं मला. कालोखात ते आकर्षण कमी झालं माझं. माझ्या ॲम्बिशन्स बदलल्या. मला धगधगीत यश भारी या पण परमिशन दिलं, मला भरभरून दिलं. 2दा प्रिन्सिपल झालो, आता मुंबई विद्यापीठामध्ये आलो. मला लोक म्हणतात अरे तुम्ही ते खांद्यावरती औषधं घेऊन तांबाकाठाला टाकायचा माल तेच का तुम्ही. म्हटलं तोच मी बाबा, तोच मी आहे. तांबाकाठाला दवा बाजारला माल खरेदी करायचा, खांद्यावरती गोण टाकायची, ते 2 एक इकडे असं जय हनुमानसारखं. आणि ते त्या आम्हाला 30 रुपये द्यायला लागायचे. ते 30 रुपये वाचवायचे म्हणून स्वतः जय हनुमान करून घेऊन जायचो. तांबाकाठाला टॅक्सीमध्ये टाकायचं. मग दुसऱ्या दिवशी घरी आणल्यानंतर तो घरी जायचा. तर सायकलवरती सगळ्या डॉक्टरांना औषधं सप्लाय करायचं. आणि तिथून मी आज PhD झालो. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या भारतामध्ये काहीतरी 3-4च PhD झालेले लोक आहेत. एमध्ये येऊन सोबरेटिक PhD झालेलं 3-4 लोक आहेत, त्यातला मी एक आहे. महाराष्ट्रातला मला वाटतं मी दुसरा आहे. एक इंजिनिअरिंगचे कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर आहेत औरंगाबादला, त्यांची PhD झालेली आहे. 2दा प्रिन्सिपल झालो. मुंबई विद्यापीठाच्या सारख्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी कामाला लागलो. मुंबईमध्ये राहतो. बायको चांगल्या ठिकाणी नोकरी करते, तिच्या PhDसाठी प्रयत्न करतो. मुलगी 12वीला आहे. असंख्य प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम सुटलेले नाहीत. पेन्शन नाही, राहायला घर नाही, थोबाडातली शिव्या गेलेल्या नाहीत, बघण्याची नजर अजून मान अशी वळते. काही संत महात्मा वगैरे काय झालेलं नाही. तुम्हाला वाटेल हा मगापर्यंत किती पोटावर का गोड बोलतो, हा भारी. मला पारसनाथची आठवण येते. एकदा त्याने मला शेअरिंग असं केलं. मी मास्तर आहे, माझा पोटापाड्या धंदा आहे. मगाशी ह्याने काहीतरी एक सांगितलं की सोनाराचं लक्ष सोन्याकडे जाणार नव्हतं, तसं मी मास्तर आहे, माझा पोटापाड्या धंदा आहे. त्यामुळे विशिष्ट मांडणी करणे, अमुक करणे हे माझा पोटापाड्या साधन आहे. म्हणून मी ते चांगल्या पद्धतीने
करू शकतो. तर अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळायला लागलं की माझ्या ॲम्बिशन्स पूर्वी काय होते आणि आज काय आहे. मृत्यूकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. काल माझ्या मनामध्ये बायको नाही आहे, मुलगी नाही आहे, घरी एकटाच बसलो होतो. म्हणजे शेजार असा आला तो रेडिओवाला